Wait, I will start. Okay, then good morning one and all. Today we are starting with our next bit, that is a drug which is used as a digestant and the carminative. Before that, we will must aware about what is mean by the digestant and what is mean by the carminative. What is the digestant? Digestant, these are the substances intended to promote the digestion of food. म्हणजे काय, तर हे असे सबस्टन्स आहेत जे आपण डायटली इंटेक केलेलं जे फूड आहे तर त्या फूडचं डायजेशन करण्यासाठी हेल्प करतात. क्लिअर? जे काही फूडची डायजेशनची प्रोसेस आहे तर त्या डायजेशनच्या फूडच्या प्रोसेसला हे एजंट काय करतात तर प्रमोट करतात. म्हणजे ती फूड डायजेस्ट होण्याची प्रोसेस काय होतीये, वाढते अशा केसमध्ये. ऑल ऑफ यू क्लिअर? विच आर दॅट डायजेस्टंट? The number of proteolytic, amylolytic and the lipolytic enzymes are marketed in combination formulation and they are used to promote the dyspeptic symptoms as a appetite stimulant or the health tonic. म्हणजे जे आपण म्हणतो की जर एखाद्याचा आहार असतो तो खूप जास्त असतो पण स्टील त्या पर्सनची काय होती, तब्येत सुधरत नाही. किंवा सेकंड केस अशी असती, भूक लागत नाही. थर्ड केस अशी असती की फूड इंटेक केलेलं असतं पण त्या पर्सनला काय होतं तर कंटिन्युअसली गॅसेस पास होत असतात. ओके, ऑल ऑफ यू, दीज आर द ऑल द सिम्पटम्स आर ऑफ द लॅक ऑफ डायजेशन ऑफ फूड. हे सगळे सिम्पटम्स कुणाचे, तर त्यांनी जे फूड इंटेक तर केलंय किंवा इंटेक पण नाही झालेला तर त्या केसमध्ये त्या पर्सनचं डायजेशन अफेक्ट झाल्याचे हे सगळे काय सिम्पटम्स आहेत. And in such cases, the person need to take the appetite stimulants or the health tonic. तर त्या केसमध्ये त्या पर्सनला ऍपेटाइट स्टिम्युलंट म्हणजे भूक वाढवण्यासाठी आणि हेल्थ टॉनिक, हेल्थ नॉर्मल करण्यासाठी, तर ह्या दोन गोष्टीसाठी नथिंग बट द दे हॅव टू यूज द डायजेस्टंट अँड द कार्बोनेटिव्ह. दे आर ऑकेजनली बेनिफिशियल ओनली व्हेन देअर इलॅबोरेशन इन अ GIT इज अ डिफिशियंट. मग हे काय तर ते सगळ्या पर्सनला हे काही फार काही ऍक्टिव्हिटी दाखवत नाहीत. ओनली सिलेक्टिव्ह पर्सनच्या बॉडीवरतीच काय होतं तर डायजेस्टंटचा इफेक्ट होतो. देन what is the routine use of the tonic and the appetite improving the mixture is irrational. म्हणजे ह्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे तर ह्याचा डेली रुटीन मध्ये काय यूज होऊ शकतो आणि आणखीन असे कुठले कुठले ड्रग्ज आहेत की जे आपण यूज करू शकतो. इन दॅट द फर्स्ट इट इज अ पेप्सिन. Pepsin is used along with the HCl in a gastric ataxia due to the atrophic gastritis, gastritic carcinoma and a pernicious anemia case. म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले एजंट आहेत की जे एजंट ऑलरेडी ऍपेटाइट स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट करतात. ओके, इन दॅट फर्स्ट एक्झाम्पल इज पेप्सिन. देन नेक्स्ट इट इज अ पापाइन. इट इज अ प्रोटिओलायटिक एन्झाइम. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द रॉ पपाया and it is having the efficacy after the oral ingestion, but it is actually not aware. Means हे काही एन्झाइम आहे पपाइन, हे कुठनं ऑब्टेन होतं तर रॉ पपायापासून ऑब्टेन होतं आणि ते ओरली घेतल्यानंतर किती प्रमाणात डायजेशन म्हणून ऍक्शन दाखवतोय हे आपल्याला स्टील एक्झॅक्टली नोन नाहीये, फक्त वी आर हॅव्हिंग द रफ आयडिया रिगार्डिंग दॅट. देन नेक्स्ट इट इज अ पॅनक्रियाटिन. Pancreatin, it is a mixture of pancreatic enzyme. How it is obtained? It is obtained from the hog and pig pancreas. पॅनक्रियाटिन म्हणून पण एक असं एन्झाइम आहे की जे आपण मिक्सचर यूज करू शकतो हॉगचं किंवा पिग पॅनक्रियापासून आयसोलेट केलेलं. Then it contains the amylase, trypsin and the lipase. It is indicated in the chronic pancreatitis or other exocrine pancreatic deficiency state. मग हे एन्झाइम आपण कधी यूज करू शकतो? It is mostly used as a digestive and it is having the contain the amylase, trypsin and the lipase. These are the three enzymes. When specifically pancreatin is used, pancreatin is specifically used in a chronic pancreatitis and the other exocrine pancreatic deficiency. म्हणजे जिथे कुठे exocrine pancreatic ची deficiency आहे तर त्या केस मध्ये आपण pancreatin हे यूज करू शकतो. Then the fat and the nitrogen content of the stool is reduced and diarrhea may be prevented. म्हणजे काही पॅनक्रियाटिन एन्झाइम आहे तर ते आपण काय करू शकतो तर जिथं डायरिया सारखी कंडिशन आहे तर त्या केसमध्ये आपण यूज करू शकतो. इट हॅज अ यूज ॲज अ एंट्रीकोटेड टॅबलेट कॅप्सूल टू प्रोटेक्ट द एन्झाइम फ्रॉम बीइंग डायजेस्टेड इन अ स्टमक बाय द पेप्सिन. मग हे जे काही पॅनक्रियाटिन एन्झाइम आहे त्याला आपण काय करतो तर एक टॅबलेट किंवा कोटेड कॅप्सूल मध्ये यूज करतो. कशासाठी तर पेप्सिन मध्ये त्याचं डिग्रेडेशन होऊ नये स्टमक मधल्या. The nausea, diarrhea and the hyperuremia are the occasional side effect, but these enzyme is having the side effect like diarrhea, nausea and the hyperuricemia. Clear?
Then the last enzyme, it is the digestase and the tachydigestase. These are the amylolytic enzyme obtained from the fungus Aspergillus oryzae. They are used in a pancreatic insufficiency. म्हणजे जर कोणाच्या पॅनक्रियामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या केसमध्ये the pancreatin enzyme is not able to synthesize, or the digestase enzyme it is not able to synthesize, and in such a condition we are using this enzyme tablet or the capsule, and it is obtained from the fungus Aspergillus oryzae. Clear everyone? Everyone clear? आपल्याला कुठले कुठले एन्झाइम्स जे आहेत बॉडी मधले तर ते आपल्याला हेल्प करतात फूड डायजेशन साठी, आणि जर आपली बॉडी फेल ठरली ते एन्झाइम डायजेस्ट करण्या ते सिंथेसिस करण्यासाठी तर आपण एक्सटर्नल सोर्स कुठला यूज करू शकतो. Everyone clear? We will revise in a short. There are 4 types of enzyme which is mostly used as appetite stimulants. That is the pepsin, papain, then pancreatin, and the next it is a digestase and the tachydigestase. Everyone clear? These are having the various sources from which these are obtained. Then these are the various brand names which are available in a various type of dosage form and their combination. For example, Aristozyme, it is a brand name available for the preparation. There is a fungus digest, pepsin, and the simethicone. These are the combination which are this type of drug. It is available in a capsule or the liquid dosage form type. क्लिअर? म्हणजे काय आहे तर हे मार्केटमध्ये सध्या अवेलेबल असणारे ब्रँड नेम्स आहेत, वेगळ्या वेगळ्या डोसेज फॉर्म मध्ये हे अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचे ड्रग्स आहेत. क्लिअर? अँड दीज आर युज्ड ॲज अ ॲपेटाइट स्टिम्युलंट अँड द कार्बोनेटिव्ह टॉनिक्स. क्लिअर? देन next it is a methyl polysiloxane. Methyl polysiloxane, it is a silicon polymer having the viscous amphiphilic liquid which reduces the surface tension and collapse front as an antifoaming agent. It is not absorbed in the GIT and hence it is a pharmacologically inert. They are added to antacid, digestant, and the anti-reflux preparation. It is a briskly promoted remedy for the gas and it is commonly gastric complication. म्हणजे काय करू शकतात तर हे जे एजंट आहेत तर ते आपण कधी यूज करतो, मिथाइल पॉलिसिलॉक्झेन, जे आपण म्हणतो की जेवण झाल्यावर काही लोकांना काय होतं तर करपट ढेकर येणं, ही कन्सेप्ट ऐकली आहे. दॅट इज नथिंग बट द गॅस प्रॉब्लेम, अँड इन सच केसेस मिथाइल पॉलिसिलॉक्झेन इट इज अ युज्ड. इट इज ऑल्सो क्लेम टू कोट और प्रोटेक्ट द अल्सर सर्फेसेस in aid of dispersion of an antacid in a gastric content to prevent the gastroesophageal reflux. म्हणजे जे काही लोकांना फूड घेतलं आपण तर थोडा वेळाने ते फूड काय होतं परत एकदा आपल्या इसोफॅगस मध्ये येतं. इट इज अ कॉमन इफेक्ट. म्हणजे जर आपण जेवलो आणि त्यानंतर आपण जर झोपलो तर जे काही फूड खाल्लेलं असतं ते काय होतं इसोफॅगस मध्ये येतं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इनडायजेस्टिव्ह फूड साइड इफेक्ट. म्हणजे जर फूड घेतलेलं डायजेस्ट प्रॉपरली झालं नसेल तर त्या केसमध्ये तसं होणं हे साइड इफेक्ट आहे. आणि मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो तर हा मिथाइल पॉलिसिलॉक्झेन पॉलिमर यूज करू शकतो. क्लिअर एव्हरीवन? देन नेक्स्ट व्हॉट इज अ कार्मिनेटिव्ह. मग अशी आपण काय बघितलं डायजेस्टंट, अँड व्हॉट आर द कार्मिनेटिव्ह. Carminative, these are the agent which promote the expulsion of the gases from the GIT tract and it gives the feeling of the warmth, comfort in the epigastrium. म्हणजे काय होतं तर आपण जे फूड घेतलेलं असतं तर ते फूड डायजेस्ट करताना बॉडीमध्ये काय होत असतं एक्सपल्शन ऑफ द गॅस. ओके, व्हाय? बिकॉज अवर बॉडीज कंटेन द HCl acid and as such when there is a acid base reaction takes place it is expel the gases outside. म्हणजे जे फूड असतं ते खाल्लेल्या फूड मधल्या ऍसिड बेस रिएक्शन मुळे गॅस येतो किंवा आवर बॅक्टेरिया प्रेझेंट इनसाइड द GIT इज कंटिन्युअसली हेल्पिंग फॉर द डिग्रेडेशन ऑफ द फूड अँड ऍट दॅट टाइम द गॅसेस इज फॉर्म. आणि जर ते गॅस तसेच एंट्रॅप झाले आपल्या स्टमक मध्ये इफ दॅट क्वांटिटी इज लार्ज देन इट इज प्रोड्युसेस द इपिगॅस्ट्रिक पेन. आपल्या पोटामध्ये दुखायला स्टार्ट होतं. क्लिअर? And in such cases, it is necessary to expel that gases outside the stomach or outside the GIT. Okay, and in such cases, we are taken the carminative. All of you understood the difference between the digestant and carminative. Digestant हे food digest करण्यासाठी use होतात. Clear? And carminative are used to expel the gases outside the GI tract. Everyone clear? Then various drug which is used for as a carminative, that is the sodium bicarbonate, oil peppermint, cardamom oil, dill oil,
और टिंचर ऑफ जिंजर. हे सगळे काय वेगळे वेगळे एजंट आहेत. ते एजंट आपण कशासाठी यूज करतो इन केस ऑफ कार्मिनेटिव्ह. क्लिअर. म्हणजे आपण जे काही जेवण झाल्यानंतर थोडीशी सोप खातो किंवा काही काही जण ते इनो पितात किंवा जे काही अदर ब्रिव्हरेजेस असतात ते पितात. दॅट ऑल कंटेन द मोस्टली सोडियम कार्बोनेट टाइप प्रिपरेशन. समटाइम्स इट इज कंटेन द पेपरमेंट ऑइल, टिंचर ऑफ जिंजर. हे सगळे एजंट काय करतात. दीज एजंट्स विल हेल्प टू एक्सपेल द गॅसेस आउटसाइड द stomach. Then what are the uses of digestant and the carminative? These are the agents which are used in a dyspepsia condition. Means there is a pepsin deficiency, means lack of, mostly the sign of pepsin deficiency it is a lack of appetite. म्हणजे खाल्लेला एकतर भूक लागत नाही, नाहीतर जर भूक लागली किंवा आपण जर जेवलो भूक लागत नसली तरी पण ते डायजेस्ट होत नाही. दॅट इज नथिंग बट द dyspepsia. Second, it is a discomfort in the upper abdomen. Means abdomen pain is always observed. Why it is so? Because there is presence of gases inside the GIT. Third side condition, when there is a gas formation. Any person when there is a gas formation is takes place, in such cases the digestant and carminative are used. Then next it is a feeling of fullness. म्हणजे जर एखाद्या पर्सनला फिलिंग ऑफ फुलनेस, की जरी जेवलेलं नाहीये आणि तरी पण पोट काय होतं तर आपण म्हणतो पोट टाईट झाल्यासारखं वाटतं किंवा नथिंग बट द फुल फिलिंग. पोट भरल्यासारखं वाटतं विनाकारणच. जरी जेवलो नाही आपण किंवा काही खाल्लं नाही तर पोट भरल्यासारखं वाटतं. इट इज अ कंडिशन और वेअर देर इज अ lack of appetite is takes place, and in such cases the carminative are used in carminative or the digestant are used for the treatment of such a condition. Then some in cases like a burning sensation, आपण म्हणतो की मोस्टली की पोटात जळजळल्यासारखं होतं. Okay, that is nothing but the burning sensation. For the treatment of burning sensation, the digestant and carminative are used. Everyone clear? Here we completed our this bit. लक्षात आलंय सगळ्यांना डायजेस्टिव्ह म्हणजे काय, कार्मिनेटिव्ह म्हणजे काय, देन कुठले कुठले एजंट आहेत जे डायजेस्टंट आणि कार्मिनेटिव्ह म्हणून यूज होतात आणि कुठल्या केसमध्ये डायजेस्टंट आणि कार्मिनेटिव्ह यूज करतात. एव्हरीवन क्लिअर? लक्षात आलंय सगळ्यांच्या? एनीवन हॅव एनी डाऊट? एनीवन हॅव एनी डाऊट? हॅलो मॅडम, हा बोला. तुम्ही म्हणत होता ना आता की कल्पट ढेकळ आल्यानंतर जेवण केलं, कल्पट ढेकळ आल्यानंतर त्याचं इंडायजेशन होतं. मग मॅडम कधी कधी जेवण फुल केल्यावर पण ढेकळ येते, मग ती कशामुळे येत असते? At that case, if we that is a normal situation, means that gases are in a normal range, then we came to know that it is a acid base reaction present in stomach. Stomach is contain the acid. If our food is contain the basic components, then it will be condition of the digestion property. म्हणजे त्या केस मध्ये काय होतं, तर डायजेशन झालेलं असतं and there is a gas is expel out. क्लिअर. म्हणजे कोणती रिएक्शन झाल्यावर जसं गॅस आणि वॉटर तयार होतं त्या केसमध्ये ते झालेलं असतं. बट इफ दॅट गॅस इज हॅव्हिंग द मीन्स मेजर दॅन द नॉर्मल युनिट, नॉर्मल युनिट पेक्षा जर ती क्वांटिटी जास्त असेल तर इन सच केसेस देर इज अ नीड ऑफ डायजेस्टंट अँड कार्मिनेटिव्ह. समजते? म्हणजे जर नॉर्मल रेंज मध्ये असेल तर नो प्रॉब्लेम. क्लिअर एव्हरीवन? अजून कोणाला काही डाऊट आहे असा? ओके, थँक यू.